भाजप नेत्यांची स्वारी शिवसेनेच्या आमदाराच्या दारी. शिंदेंचे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी प्रदेश अध्यक्षांसह डझनभर भाजप नेते, मित्र पक्षांसोबत सांगली सातारा विधान परिषदेची व्यूहरचना. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री महोदय आणि विविध नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार घेतला. यावेळी निवडणुकीच्या बाबतीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कराड येथे सकाळी महायुतीच्या नेत्यांची बैठक आटोपल्यानंतर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार निरंजन डावखरे, सांगली सातारा विधान परिषद उमेदवार धैर्यशील कदम, भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंदभाऊ देशपांडे, सम्राट महाडिक, पृथ्वीराजबाबा पाटील या मान्यवरांनी आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी भेट दिली. जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व मतदारांची बैठक विठा येथील सुरभी स्टुडिओवरती आयोजित करण्यात आली, परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. दरम्यान भाजपच्या सर्व नेते मंडळांनी आज विटा येथे येऊन आमदार बाबर यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विटा.